नमस्कार, मी जगदीश देशमुख. आपली शहरामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. अजित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केलेला आहे आणि त्यांचा हल्लाबोल हा सुरूच आहे. भाजपाच बकासूर आहे असं अजित पवार यांनी विधान केलं. त्यामुळे महायुतीचं गाडं हे गडगडलेलं आहे. अजित पवार यांनी भाजपावर हा हल्लाबोल केलाय. महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक वाद हे समोर येतात. त्यात आता अजित पवार यांचं हे विधान समोर आलंय. भाजपाच बकासूर आहे असा हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय. तर शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं करण्याची राक्षसी भूक भाजपामध्ये आहे अशी सुद्धा टीका केली आहे. काय म्हणाले अजित पवार, अधिक माहिती पाहूयात. शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं करण्याची राक्षसी भूक, यामुळे शहराची परिस्थिती बिघडलेली आहे, हे मला बघवत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. भाजपावर त्याने हल्लाबोल केलाय. भाजपाची राक्षसी भूमिका पाहवत नाही असंही म्हटलंय. भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो असंही विधान केलंय. हप्तेखोरी सुरू आहे, काहींना सत्तेची मस्ती आणि माज आलाय असाही हल्लाबोल अजित पवार यांनी केलाय. तर भाजपानं अजित पवारांवर पलटवार केलेला आहे, तोही पाहूयात. अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे. ते कोणत्या पक्षाबद्दल भटतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल बोलतायत. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आत्ता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्रपक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही. उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडतायत. हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे, हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे. एकनाथ शिंदेजी सुद्धा बऱ्यापैकी या अपेक्षा पूर्ण करतात आहेत. मित्रपक्षाला ते त्या ठिकाणी मनभेद होणार नाही अशी काळजी घेत आहे. अजितदादांनी मात्र त्या दिवशी असं बोलायला नको होतं. रवींद्र चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनेच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. आम्ही पण त्या ठिकाणी पाळतोय. सांगितलेलं बरोबर आहे. सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे. आम्ही पण त्या ठिकाणी पाळतोय. दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड निवडणुकीमध्ये भाजपा विरोध करण्यासाठी अजित पवार रोज नवे नवे बाण हे भाजपावर मारतायत, ते पाहूयात. माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या हे मी तुमच्या समोर ठेवले. अरे जे कोणी असतील ते मला त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड पुरतं बोलतो. मी राज्य सरकारचं बोललेलोच नाही, केंद्र सरकारचं बोललेच नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल मी बोलतो. मी त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे. उद्या त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो. तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना. ज्यांनी ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना, आहे ना. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत. रोहन, खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा विरोधामध्ये अजित पवार यांची राष्ट्रवादी निवडणूक लढवते, त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे होत राहणार आहे. मात्र अत्यंत जोरदारपणे आता अजित पवार हे भाजपावर आरोप करतायत.
अगदी बरोबर आहे. खरं तर आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय की ही संपूर्ण निवडणूक म्हणजे अगदी पुणे महानगरपालिकेची असेल आणि त्याहून जास्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक अजित पवार यांनी ही केलेली आहे आणि मुख्य विरोधक त्यांना माहिती आहे की भाजप हाच आपला मुख्य विरोधक असणार आहे हो. आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या कारभारावरती आम्ही बोलत आहोत अशा प्रकारचं मत अजित पवारांनी पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केलं. कारण पिंपरी चिंचवडमध्ये जो घणाघात अजित पवारांनी भाजपवरती केलेला होता त्यामुळे अगदी प्रदेश लेवलच्या सगळ्याच नेत्यांकडून जे आहे अगदी प्रदेश अध्यक्ष असणाऱ्या रवींद्र चव्हाण देखील चांगलाच समाचार जो आहे तो अजित पवारांचा काल घेतलेला परदेशी घेतलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यावरती अजित पवारांकडून उत्तर देण्यात आलं की मी जे काही टीका करतोय ती केंद्रातील नेत्यांवरती नाही, प्रदेशातल्या नेत्यांवरती नाही, मी स्थानिक लेवलच्या नेत्यांनी जे महापालिकेमध्ये घोटाळे केलेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे त्यांचा जो कारभार आहे त्या कारभारावरती मी बोट ठेवतोय, त्यांच्यावरती मी टीका करतोय अशा प्रकारचं मत देखील त्यांनी सांगितलेलं आहे. अगदी पुण्यामध्ये देखील त्यांनी त्रिमूर्तींचा उल्लेख जो आहे तो केलेला होता. मग ते भाजपचे त्रिमूर्ती कोण आहेत हा प्रश्न देखील सर्वसामान्य भाजपच्या आणि राष्ट्रवादीच्या देखील कार्यकर्त्यांना पडलेला पाहायला मिळतो. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती भाजपच्या विरोधामध्ये आपल्याला लढायची आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांवरती किंवा भाजपच्या कारभारावरती टीका करताना अजित पवार अत्यंत आक्रमक भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मात्र रोहन, मिळत आहेत. नगरपालिका निवडणुकांमध्ये सुद्धा आपण पाहिलं प्रचाराच्या वेळेस महायुतीतले हे तीनही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते, विरोधकांना कुठलीही स्पेस देत नव्हते. तीच रणनीती आता पुन्हा पालिका निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपानं अवलंबली आहे का? कारण अजित पवारांनी आरोप केल्यानंतर त्याला भाजपानं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. अगदी तसंच म्हणावं लागेल कारण का ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची अजित पवारांनी केलेली आहे आणि त्यामुळेच सगळी टीका जी आहे ती करतायत. कारण का मागील जर का 2017ची इलेक्शन सोडली तर त्यापूर्वी जवळपास 15 वर्ष अजित पवार सत्तेमध्ये होते आणि मोठा वाटा जो आहे तो पिंपरी चिंचवडच्या या सगळ्या कामामध्ये अजित पवारांचा होता आणि तो घास जो आहे तो अजित पवारांकडून भाजपने हिरावला गेलेला होता आणि अगदी पुणे महानगरपालिकेवरती देखील भाजपने त्यांचा झेंडा फडकवलेला होता. ठीक आहे. आता पुन्हा एकदा आपण सत्तेमध्ये असताना या दोन्ही महापालिका जिंकण्यासाठी सगळे प्रयत्न अजित पवार करतात. पवार आता सगळे प्रयत्न करतायत. धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल.